मित्रांनो, उन्हाळ्यात वाढत्या गरमीमुळे सतत पाणी पिण्याचा सोस लागतो. पाण्याबरोबरच इतर थंड प्रकार देखील पिण्याची इच्छा होते, जसं की कोकम सरबत, लिंबू पाणी, ताक, मठ्ठा, जलजीरा इत्यादी. हे सर्व प्रकार आपण घरी देखील बनवू शकतो. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की ताक व मठ्ठा यातील नक्की फरक काय? ते कसं तयार केलं जातं? हे प्रकार प्यायल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व हे प्रकार कधी प्यावे? तर आज आपण याच सर्व विषयांवर माहिती जाणून घेणार आहोत. ताकाला संस्कृतमध्ये त्रक म्हणतात. आयुर्वेदात ताकाला बहुगुणी मानले जाते. ताक विविध प्रकारे वापरतात. कढी, मठ्ठा, लस्सी इत्यादी. ताक आणि मठ्ठा हे दोन्ही उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे व पचन सुधारणारे पेय आहेत. दिसायला सारखे असले तरी त्यांचं स्वरूप वेगळं आहे. ताक आणि मठ्ठा हे दोन्ही दह्यापासून बनवले जाणारे पेय आहेत. ताक आणि मठ्ठा यातील मुख्य फरक त्यांच्या तयार करण्याच्या पद्धतीत व चवीमध्ये आहे. मित्रांनो, साय घुसळून लोणी काढल्यानंतर उरलेलं पातळ व आंबट पेय म्हणजे ताक. कधी कधी केवळ दही आणि पाणी एकत्र मिसळून देखील ताक तयार केलं जातं. तर मठ्ठा हे दही फेटून त्यात पाणी टाकून तयार केलेलं ताकाचं मसालेदार रूप आहे. यात आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेले जिरे, कढीपत्ता, काळं मीठ इत्यादी पदार्थ घातले जातात व ते सर्व एकत्र मिसळून मठ्ठा तयार केला जातो. दोघांच्या बनवण्याच्या पद्धतीत फरक असल्याने त्यांच्या चवीत देखील फरक असतो. ताक साधं आणि चवीला सौम्य व थोडं आंबट असतं, तर मठ्ठा झणझणीत, सुगंधित आणि चटपटीत असतो. ताक आणि मठ्ठा यांच्या कन्सिस्टन्सीमध्ये देखील फरक असतो. ताक हे पातळ असतं, तर मठ्ठा हा दह्यापासनं तयार झाल्याने तुमच्या आवडीनुसार हे पेय पातळ अथवा दाटसर असतं. ताक हे नैसर्गिकरित्या तयार होतं, तर मठ्ठा चवीनुसार बनवला जातो. ताक व मठ्ठा हे दोन्ही प्रकार प्यायल्याने पचन सुधारतं, उष्णता कमी होते, शरीराला थंडावा मिळतो, गॅस आणि ऍसिडिटी कमी होते. तसंच हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ असल्याने यात प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मित्रांनो, दररोज जेवणासोबत किंवा जेवणानंतर ताक किंवा मठ्ठा जरूर प्यावा. रात्री उशिरा किंवा सर्दी खोकला, घशात खवखव असल्यास ताक मठ्ठा पिणे टाळावे. थोडक्यात काय तर लोणी काढलेले पातळ पाणी म्हणजे ताक आणि मसाल्यांचा वापर केलेला दाट पदार्थ म्हणजे मठ्ठा. तर मित्रांनो, हा होता ताक व मठ्ठा यातील मुख्य फरक व इतर माहिती. तर कसा वाटला आजचा आपला हा माहितीचा व्हिडिओ? मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.